नमो बुद्धाय, जय भीम। आपण आज इथे भंतेगण इथं आपल्या समोर उपस्थित आहे। महाबोधी बुद्ध विहार यासाठी हे जे उद्याचं धरणे आंदोलन आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल? सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तीव्र झालेले आहे। 1 वर्षापासून भिक्खू संघ आंदोलन करत आहे आणि भिक्खू संघाने पूर्ण देशामध्ये म्हणजे तालुकास्तरीय जिल्हास्तरीय धरणे आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण पुणे शहरामध्ये उद्या 10 तारखेला 3:30 वाजता आपण या ठिकाणी धरणे आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे। 3:30 वाजता सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना मी आव्हान करतो की आपण 3:30 वाजता पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून धम्मध्वज हातामध्ये घेऊन आपण शांततेत आंदोलनाला बसायचं आहे आणि आपली मागणी आहे की पेटी ॲक्ट 1949 रद्द झाला पाहिजे आणि महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे आणि बुद्धगयाची महाबोधी महाविहाराची मॅनेजमेंट कमिटी ही बौद्धांच्या ताब्यात असली पाहिजे। या मागणीसाठी सर्व संस्था सर्व संघटना भिक्खू संघाच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे। सर्व नेते मंडळी सर्व राजकीय पक्षाचे मंडळी यांचं या आंदोलनाला समर्थन आहे आणि भिक्खू संघाच्या या नेतृत्वात हे आंदोलन आहे। त्याच्यामुळे हा प्रचार प्रसार सर्व पुणे शहरामध्ये झालेला आहे। सर्व पुणे शहरामध्ये आपण बॅनर लावलेले आहेत, प्रत्यक्षात घरोघरी आपण भेटी देऊन पत्रक वाटलेले आहेत आणि व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून प्रचार केलेला आहे। तसेच आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही मी आपल्या सर्वांना बौद्ध उपासकांना विनंती करतो की उद्या न विसरता आपापली कामं बाजूला ठेवून उद्या पुणे स्टेशनच्या जवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आपण 3:30 वाजता बुद्ध विहाराच्या म्हणजे महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे या मागणीसाठी आपण धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावं। उद्या ह्या धरणे आंदोलनाचे स्वरूप काय असणार आहे? काय नमो बुद्धाय, जय भीम। महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा हा कार्यक्रम दिनांक 10 मार्च 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान तथा जिल्हा अधिकारी कार्यालय इथे आयोजित केलेला आहे। या धोरणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर बुद्धगया महाबोधी विहार हे आजही बौद्धांच्या ताब्यात नाही आहे। तेथील जे काही विश्वस्त म्हणून आहेत ते आजही महंत पुरोहित आहे। त्या बुद्धिस्ट टेम्पलचा जो काही 1949चा जो काही कायदा आहे त्या कायद्यानुसार जे काही विश्वस्त आहेत आणि त्या विश्वस्ताचे जे त्या घटना जर पाहिली तर त्या घटनेद्वारे उल्लेख मिळतो की तिथं यज्ञ करायला, कर्मकांड करायला, पिंडदान करायला अशा प्रकारचं तिथं स्वरूप आहे। जे भगवान बुद्धांनी या रूढी परंपरा अंधश्रद्धा नाकारलेल्या आहेत, कर्मकांड नाकारलेलं आहे। भगवंताच्या शिकवणीच्या विरोधात तिथं हे कर्मकांड केले जाते। बुद्ध धम्माच्या विरोधात हे कर्मकांड अंधश्रद्धा आहे तिथे आणि म्हणून हे महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात परिपूर्ण आलं पाहिजे। संपूर्ण विश्वस्त हे बौद्ध अनुयायीच असले पाहिजे आणि याकरता हे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या विहार मुक्तीसाठी याआधी कधी आंदोलन झालं होतं का? महाबोधी महाविहाराच्या मुक्ती आंदोलनासाठी जवळपास 130 वर्षापूर्वी आंदोलन झालेलं आहे। 1992 साली देखील भदंत सुरेश ससाई नागार्जुन यांनी जवळपास 12 वर्ष ते हे केलेलं आहे मुक्ती आंदोलनाचा। तर अशा प्रकारे याही पूर्वी मुक्ती आंदोलनाचे कार्यक्रम झालेले आहे आणि विशेष सांगावंसं वाटते की 8 मार्च 2025 रोजी आपल्या पुणे शहरामध्ये बालगंधर्व ते डेक्कन अशा प्रकारचा भव्य दिव्य असा मोर्चा आयोजित केला होता आणि तो मोर्चाचं नेतृत्व देखील पुणे जिल्ह्यातील भिक्खू संघानेच आयोजित केलं होतं। भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली तो भव्य दिव्य मोर्चा आयोजित केला होता आणि त्या मोर्चाचे फोटो किंवा व्हिडिओ हे सगळं अगदी भारतभर भारताच्या बाहेर देखील गेलेले आहेत, कारण अत्यंत शिस्तबद्ध तो मोर्चा काढण्यात आला होता। नमो बुद्धाय, जय भीम। काय सांगाल तुम्ही उद्याच्या मोर्चाबद्दल? नमो बुद्धाय, जय भीम। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भामध्ये समस्त चिंचवड पुणे शहर
आणि जिल्ह्यातील उपासक उपासिकांना आवाहन करतो की गेल्या 130 वर्षापासूनचा महाबोधी महाविहाराचा हा लढा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असताना म्हणते अनागारिक धर्मपाल, म्हणते नागार्जुन सुरैससाई आणि आताच मागच्या महिन्यामध्ये भिक्खू संघाच्या नेतृत्वामध्ये जंतर मंतरला दिल्लीला 10 फेब्रुवारीला भव्य असं हजारोच्या संख्येमध्ये हजारो भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीमध्ये जंतर मंतरला संसद भवनवर खूप मोठा मोर्चा निघाला होता. आजही त्याच पद्धतीनं संपूर्ण भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये बौद्ध लोक वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं मत मांडत आहेत की महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये असावं. कारण बौद्धांच्या ताब्यामध्ये महाबोधी महाविहार जर भेटलं तर बौद्ध धम्माच्या प्रसाराला बौद्ध लोकांच्या हिताच्या सुखाच्यासाठी, बहुजनांच्या सुखासाठी आणि या राष्ट्राच्या कल्याणासाठी तिथला निधी वापरला जाईल. बौद्ध हे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारे, जगाला शांतीचा संदेश देणारे, पण आज बुद्धाच्या विचारधारेला आणि त्या संस्कार केंद्राला, बुद्ध विहाराला मनुवाद्यांनी, पुरोहितांनी बंद केलं. म्हणून जास्तीत जास्त बौद्ध अनुयायांनी इथल्या देशातल्या, राज्यातल्या, जिल्ह्यातल्या प्रत्येक लोकांनी सहभागी व्हावं आणि आपापल्या जिल्हाधिकार्यालयावर, तहसीलवर आणि होईल त्या शक्य तितक्या प्रमाणामध्ये बौद्धांनी रस्त्यावर यायचं आहे. कलेक्टर ऑफिसला, जिल्हाधिकारी कार्यालयाला किंवा तहसील ऑफिसला निवेदन देऊन महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आपलं मत प्रदर्शित करायचं आहे. मी समस्त बौद्ध उपासक उपासिकांना एवढंच आवाहन करेल की जो महाबोधी महाविहार आहे ते महाबोधी महाविहार हे खऱ्या अर्थाने बौद्धांचं आहे आणि ते बौद्धांचं विहार हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे. याकरिता आपण आपल्या अस्मितेसाठी हा लढा उभारत आहे भिक्षू संघ. तर ह्याच्यामध्ये आपणसुद्धा सामील झालो पाहिजे. कारण की बाबासाहेब म्हणतात की तोच व्यक्ती धन्य असतो जो ह्या समाजासाठी आपलं तन, मन आणि धन आणि आपलं वेळ किंवा आपले मुलं दान करतात. ते फार मोठे लोक धन्य होत असतात. म्हणून आपल्यालासुद्धा या महाबोधी महाविहारासाठी लढा उभारलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्यालासुद्धा समर्थन, आपलं वेळ आणि आपली ही लढा हा आपण महाबोधी महाविहाराचा ताब्यात घेण्याकरिता आपण लढलो पाहिजे. कारण की हा लढा आपल्या अस्मितेसाठी आहे, हा आपल्या हक्क अधिकारासाठी आहे. जर आपण लढलो नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपण पुन्हा गुलाम होणार. कारण की आपली सगळी विरासत ही हिरकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही हिरकावून घेऊन या ठिकाणी मनुवाद्याचं राज्य आणण्याचं काम करत आहेत. म्हणून आपली अस्तित्व आणि हे आपलं इतिहास टिकला पाहिजे. ह्याच्यासाठी सर्व बौद्ध उपासक उपासिकांना एवढंच आवाहन करेन की उद्याच्या 10 मार्चला आपणसुद्धा या मोर्चामध्ये सामील व्हावे आणि ह्या महाबोधी महाविहारासाठी आपणसुद्धा लढा द्यावा एवढंच सांगेन. नमो बुद्धाय, जय भीम. हिंदूचं मंदिर हिंदूंच्या ताब्यात असतं, ख्रिश्चनचं जर त्यांच्या ताब्यात, मुस्लिमाचं त्यांच्या ताब्यात. मग आपलं बुद्धविहारच आपल्या ताब्यात का नाही? म्हणजे ह्याचं कारण काय? हे आहे की BTC 1949चा कायदा जो आहे, बुद्धगयाचा जो काही टेम्पलचा जो काही कायदा आहे 1949चा कायदा, आणि त्या कायद्यानुसार त्यांनी तशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे की 4 हिंदू असावे, 4 बौद्ध असावेत आणि गया जिल्ह्याचा जो काय कलेक्टर आहे, जिल्हाधिकारी, तो त्या समितीचा अध्यक्ष असावा. अशा प्रकारचा तो कायदा आहे आणि म्हणून तो कायदाच नष्ट झाला पाहिजे. आणि तो कायदा जर नष्ट झाला, भारतीय संविधान खऱ्या अर्थाने 1950 साली या देशामध्ये लागू झालेला आहे. पूर्वीचे जेवढे कायदे आहेत हे सर्व नष्ट होतात खऱ्या अर्थाने. परंतु आजही इथलं सरकार, बिहार सरकार, केंद्र सरकार असेल, तो कायदा तोच लागू आहे. आणि म्हणून जोपर्यंत हा कायदा नष्ट होत नाही तोपर्यंत बुद्ध मुक्ती आंदोलन होणार नाही आहे. 300 वर्ष झालीत आता ते, म्हणजे हिंदूंच्या ताब्यात किंवा ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. आत्ता तुम्हाला ते बुद्ध विहार का हवं आहे? म्हणजे आता तुम्ही त्याचं काय करणार आहे बुद्ध विहार तुमच्या ताब्यात घेऊन? ज्या बुद्धाने या जगाला समता, बंधुता, न्याय, मैत्री शिकवली, ज्या बुद्धाने ईश्वर, आत्मा, परमात्मा, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म नाकारला, ज्या बुद्धाने समता, बंधुता, न्याय, मैत्रीचा प्रचार केला, त्या बुद्धाच्या विहारामध्ये ईश्वर, आत्मा, परमात्मा, स्वर्ग, नरक मानणाऱ्या पुरोहिताचं काय काम? कारण पुरोहितांचं, ब्राह्मणांचं आणि त्या विचारधारेचं आणि बुद्धाच्या विचारधारेचा कुठंच ताळमेळ जुळत नाही.
बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, हजारो वर्षापासून या देशामध्ये दोन विचारधारेचा संघर्ष आहे, एक श्रमण आणि एक ब्राह्मण. श्रमण संस्कृती हे जगाला मैत्री, बंधुता, न्याय शिकवते आणि ब्राह्मण संस्कृती हे जगाला विषमता, अज्ञान, जातीयता शिकवते. बुद्धांनी या देशामध्ये बुद्धत्व प्राप्तीनंतर या देशातल्या सर्व वैदिक परंपरेचा नाकार केला. बुद्धांनी स्वर्ग, ईश्वर, आत्मा नाकारला आणि बुद्धांनी जगाच्या कल्याणासाठी बहुजन हिताय बहुजन सुखाय ही गोष्ट शिकवली. ज्या पुरोहितांनी बुद्धाचा विरोध केला, ज्या महंतांनी बुद्धाचा छळ केला, बुद्ध गेल्यानंतर ते बुद्ध विहारामध्ये बसून बुद्धाचं विद्रुपीकरण करत आहे, बुद्धाला विष्णूचा अवतार मानत आहे. जर पुरोहिताला या देशाच्या ब्राह्मणाला बुद्ध विष्णूचा अवतार असा आहे ते आवर्जून सांगतात, तर त्यांनी ज्या पद्धतीनं राम मंदिर बांधलं, ज्या पद्धतीनं तिरुपती बालाजीचं मंदिर आहे, त्या पद्धतीनं महाबोधी महाविहारासारखे 84,000 बौद्धांचे त्यांनी विद्रुपीकरण का केलं? त्यांनी बुद्धाच्या नावाने सुद्धा विहार बांधावे, बुद्धाच्या विचारधारेचा सुद्धा प्रचार करावा, समता, बंधुता, न्याय याचा सुद्धा प्रचार करावा. हजारो वर्षापासून पुरोहितांच्या ताब्यामध्ये असलेलं बुद्धविहार आणि जगातून आलेला प्रचंड दानाच्या स्वरूपात निधी ते विषमतावादी संस्कृतीवर, ब्राह्मणवादी संस्कृतीवर तो पैसा खर्च करतात. जर ते बौद्धांच्या ताब्यामध्ये महाबोधी महाविहार आलं तर महाबोधी महाविहार म्हणजे एक बुद्धविहार समता, बंधुता, न्याय, मैत्रीच्या प्रचाराचं केंद्र असतो. ते बौद्धांच्या ताब्यात आल्यास प्रबुद्ध भारत निर्मितीसाठी, समाजाला क्वालिटीचं दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्था उभारल्या जातील, कॉलेज उभारल्या जातील, कॉन्व्हेंट उभारल्या जातील, भिक्षू प्रशिक्षण केंद्र उभारल्या जातील. समाजाच्या हितासाठी, सुखासाठी, प्रचार प्रसारासाठी, अखंड भारताला प्रबुद्ध बनवण्यासाठी, समाजातलं अज्ञान दूर करण्यासाठी प्रशिक्षित भिक्खू तिथं तयार होतील. पण आज जो पुरोहित तिथं बसला हा बुद्धविरोधी आहे, बुद्धाचा द्वेष करणारा आहे, 84,000 विहार नष्ट करणारा आहे आणि तो संविधान विरोधी सुद्धा आहे, बहुजन विचारधारेच्या सुद्धा विरोधी आहे. म्हणून बहुजनाचं हित करणारे बुद्ध, बहुजनाच्या सुखासाठी राबणारे बुद्ध आणि त्यांच्या विचारधारेच्या विरोधात काम करणारे पुरोहित हे बुद्धविरोधी आहेत. ते बुद्धाच्या प्रचाराचं काम न करता, बुद्ध धम्माच्या प्रचाराचं काम न करता बुद्धाच्या नावाने जगातून आलेला पैसा हा फक्त आपल्या पेटी भरण्यासाठी आणि मनुवादी संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी काम करत आहेत. म्हणून ज्या पद्धतीनं त्यांनी बुद्धाचं विहार सोडावं, त्यांनी त्यांच्या धर्माचे खूप असे मंदिरं आहेत तिथे त्यांनी काम करावं. बुद्धाच्या नावाने जगणे आणि बुद्धाच्या नावाने पैसा मागणे हे त्या लोकांनी सोडावं. जर त्यांना एवढीच आशा आहे की बुद्धविहार आमच्यासोबत असावं तर बुद्ध भारतमय, बौद्धमय करण्यासाठी, प्रबुद्ध भारताची दिशा करण्यासाठी, कारण बुद्धांनी या देशामध्ये जातीचा अंत केला. सुनीत नावाच्या एका त्या बुद्धांनी त्यांच्या धम्मात बाबासाहेब लिहितात, सुनीत नावाच्या मंग्यालासुद्धा भिक्षू बनवलं, उपाली नावाच्या नाव्यालासुद्धा भिक्षू बनवलं आणि जातीचा अंत केला. ब्राह्मणांना जर बुद्धविहार पाहिजे असेल तर त्यांनी जातीमुक्त भारत करण्यासाठी, शोषणमुक्त भारत करण्यासाठी, ईश्वर, आत्मा, परमात्मा, स्वर्ग या विचारधारेला नष्ट करण्यासाठी त्या विहारातून प्रचार केंद्र उभे करावे. तरच आम्ही म्हणू की ते बुद्धाच्या विचाराचे लोक आहेत. म्हणून आम्हाला बौद्धांच्या ताब्यामध्ये बुद्धविहार पाहिजे, कारण आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या आणि जो भिक्खू 22 प्रतिज्ञेचा प्रचार करेल, ईश्वर, आत्मा, परमात्मा, स्वर्ग, नर्क हे बुद्धांनी नाकारलं, त्या विचाराचा प्रचार करेल, ते प्रचार केंद्र आम्हाला उभं करायचं आहे. म्हणून पैसा आमचा, विचारधारा ही आमची तिथे गेली पाहिजे. यासाठी बौद्धांच्या ताब्यात महाबोधी महाविहार असणं अत्यंत गरज आहे. म्हणून बौद्ध लोक त्यासाठी संघर्ष करत आहेत. हे ॲक्ट 49ला सुरू झालं, 1949ला. आपल्याला 50ला बाबासाहेबांनी संविधान दिलं. मग संविधान मार्गाने हे सगळं मुक्त व्हायला पाहिजे, ते झालं नाही. मग त्याचं कारण काय? म्हणजे तिथली सरकार मग संविधान मानत नाही का? या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, जे कायदे बनलेत, जरी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्याला हक्काधिकार दिले, पण शासक लोक शोषक वर्गातून येत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या, बुद्धाच्या, बहुजनाच्या सुखाच्या, कल्याणाच्या, हिताचं संविधान आहे, पण जिथं शासनकर्ते लोक आहेत हे मनुवादी विचारधारेचे असल्यामुळे, संविधान विरोधी असल्यामुळे आणि मग बुद्धाच्या विचारधारेच्या विरोधात असल्यामुळे ते आपल्याला हक्काधिकार देत नाही आहेत. म्हणून त्यासाठीच हा संघर्ष आहे आणि म्हणून हा प्रचंड असा महाबोधी महाविहाराचा लढा आपण गतिमान करण्यासाठी काम करत आहोत. आपली लोक पण शासनात आहेत, मग त्यांनी बंड करायला पाहिजे ना, की मग खुर्ची जायला पाहिजे नाही, किंवा आपल्याला सत्ता भोगता आली पाहिजे, यासाठी मग गप्प बसतात का? शत्रूच्या व्यवस्थेमध्ये आपली व्यवस्था पाहणारे लोक
व्यवस्था बदल करू शकत नाहीत, ते शत्रूची व्यवस्था मजबूत करून शत्रूला मजबूत करत असतात. म्हणून मांगने वाले समाज में दलाल पैदा होते हैं और देने वाले समाज में लाल पैदा होते हैं. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या देशाच्या शासन प्रशासनामध्ये जाण्यासाठी आदेश दिला होता. आम्ही गेलो, पण दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी पित गेलो. आणि म्हणून आम्हाला आमच्या हक्काधिकाराची लढाई लढावं लागेल जोपर्यंत आम्ही, कारण बुद्ध म्हणतात फितो भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको. राजा हा धम्मिको नाही, राजा हा धर्मांध आहे, मनुवादी व्यवस्थेचा आहे, बुद्ध विचारधारेच्या विरोधातला आहे. म्हणून आम्हाला आमच्या हक्काधिकारासाठी मागणी करावं लागते, संघर्ष करावा लागतो, लढा निर्माण करावा लागतो. शासन प्रशासनामध्ये जरी आमचे लोक असले, पण त्यांचे मालक या देशामध्ये बुद्ध विचारधारेच्या विरोधातले आहेत, मनुवादी विचारधारेचे आहेत. म्हणून ते लोक त्यांच्या हितासाठी काम करत आहेत. ते समाजाच्या हितासाठी जर काम केलं असतं तर बौद्ध समाजाच्या, बहुजन समाजाच्या प्रचंड अशा समस्या आहेत त्यांनी सोडवल्या असत्या. म्हणून शासन प्रशासनामध्ये जे काही बुद्धाच्या विचारधारेचे लोक असतील, कुठल्याही पार्टीचे, कुठल्याही पक्षाचे असो, माझी त्यांनासुद्धा असं आव्हान आहे की आपला पक्ष महत्त्वाचा, आपलं पद महत्त्वाचं की समाजाचं हित महत्त्वाचं. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लागू झालं नाही म्हणून राजीनामा दिला. आज 131 खासदार लोकसभा राज्यसभेमध्ये आहेत. तिथं भयंकर असे ॲट्रॉसिटीचे प्रश्न आहेत, SC आरक्षणाचे प्रश्न आहेत, परंतु ते लोक आपल्या पक्षाच्या दबावाखाली समाजाच्या हितासाठी राबत नाहीत. परंतु माझं आव्हान आहे की जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला मानतात, बुद्धाच्या विचारधारेला मानतात, ज्यांना असं वाटतं की हे समाजाचं हित आहे, ते समाजाच्या हितासाठी त्यांनी तिथं प्रश्न मांडावे, बोलावे आणि आपापल्या पार्टीच्या, पक्षाच्या बॅनरखाली त्यांनी अशीच निदर्शनं करावे. तर आम्ही मान्य करू की ते त्या पक्षाच्या विचारधारेमध्ये समाजाच्या हितासाठी काम करत आहेत. नाहीतर असंच समजावं लागेल आपली व्यक्तिगत स्वार्थासाठी तिथे काम करत आहेत. म्हणून आपल्या विखुरलेल्या समाजाचा दुसऱ्या लोकांना फायदा होतो असं नाही वाटत आहे का? विखुरलेल्या समाजाचा दुसऱ्या लोकांना फायदा होतो. म्हणूनच भिक्खू संघाच्या नेतृत्वामध्ये, म्हणूनच बौद्ध भिक्खूंच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा आहे. आणि या मोर्चाला पुणे शहरातील, पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी आपला पक्ष बाजूला ठेवून, आपलं पद बाजूला ठेवून त्यांनी प्रचंड मोठ्या पद्धतीनं या नियोजनासाठी सहकार्य केलं, लोकांना आव्हान केलं. उपासक लोकांचं हेच म्हणणं आहे, पुणे शहरातल्या, पिंपरी चिंचवड शहरातल्या समस्त राजकीय लोकांचं हेच मत आहे की भंतेजी, आम्ही आमचा पक्ष, आम्ही आमची संघटना, आम्ही आमचे पद बाजूला ठेवून भिक्खू संघाच्या नेतृत्वात महाबोधी महाविहारासाठी, समाजाच्या हितासाठी तुमच्या पाठीशी आहोत. आमचे मतभेद जरी असतील, आम्ही मतभेद सोडून भिक्खू संघाच्या नेतृत्वात काम करत आहोत आणि भिक्खू संघच भारताला प्रबुद्ध बनवू शकतो. भिक्खू संघच सम्राट अशोकासारखे राजे तयार करू शकतो. म्हणून पुण्यातल्या, पिंपरी चिंचवड शहरातल्या, संपूर्ण राजकीय क्षेत्रातल्या विखुरलेल्या गटातटात असलेल्या सर्व उपासकांनी हे आपलं मत प्रदर्शित केलं आणि भिक्खू संघाच्या नेतृत्वात उद्या भव्य अशा कार्यक्रमाला हजारोची संख्या उपस्थित राहणार आहे. म्हणून पुणे शहरातल्या राजकीय, सामाजिक वेगवेगळ्या संघटनेत विखुरलेल्या समाजाने एकत्र येण्याचं आव्हान हे जनमत ठरलेलं आहे आणि त्याचं नेतृत्व भिक्खू संघाला दिलेलं आहे. आणि हा सर्वात मोठा विजयाचा एक संकेत आहे. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन उद्याच्याला पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला कलेक्टर ऑफिसवरती होणार आहे. सर्व पुणे जिल्ह्यातील, पिंपरी चिंचवडमधील सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांनाच या ठिकाणी समस्त पुणे जिल्हा भिक्खू संघाच्या वतीनं आम्ही आवाहन करतो आहोत की उद्याच्याला आपण या ठिकाणी उपस्थित राहावं आणि सदरील आंदोलनामध्ये सहभाग नोंदवावा. कारण महाबोधी महाविहार हे आपली अस्मिता आहे आणि विश्वाची नाभी म्हणून महाविहाराची ओळख विश्वामध्ये आहे. आणि हे महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे, जे की महंतांच्या ताब्यामध्ये आहे, हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे. याकरिता प्रत्येकाने एकत्र येऊन लढा देणं, या संघर्षामध्ये एकत्रित येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिकांना, सर्व धार्मिक सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी उद्या दुपारी 3 वाजता या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे.